नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ. मुंबई. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या खासदार यांनी मुख्यमंत्री यांना खुल्या चर्चेचे थेट आवाहन दिले असून या चर्चेसाठी पंतप्रधान यांनाही सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आणि खासदार यांनी भाजपावर महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचनेचा कुटील डाव रचल्याचा आरोप केला. 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असताना त्याची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या अटींमुळे लांबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या अस्तित्वात असलेल्या 543 लोकसभा जागांमधूनच 33% आरक्षण तत्काळ लागू करावे अशी काँग्रेसची भूमिका त्यांनी मांडली. यावेळी खासदार यांनी काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याची सुरुवात त्यांच्या काळात झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते 50% वाढवण्यात आले असे नमूद केले. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या विधानाला उत्तर देताना यांनी विविध महिला अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख करत भाजप सरकारवर टीका केली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून हा विषय आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.